पंढरपूरला भूवैकुंठ का म्हणतात? लोकपरंपरेतील एक भावपूर्ण कथा. अनंत आकाशाच्या पलीकडे काळ आणि अवकाशाच्या सीमा जिथे संपतात तेथे भगवान श्री विष्णूंचे दिव्य धाम आहे, वैकुंठ. तेथे दुःख नाही, भय नाही, जन्ममरणाचे चक्र नाही. सर्वत्र दिव्य प्रकाश, वेदांचे नाद, तुळशीचा सुगंध आणि अखंड नारायण नारायण असा गजर घुमत असतो. भगवान श्री विष्णू शेष नागावर विराजमान असतात आणि महालक्ष्मी त्यांच्या चरणांची सेवा करत असते. देव, ऋषी, सिद्ध, योगी आणि मुक्त आत्मे वैकुंठात भगवानांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. परंतु एक दिवस भगवान श्री विष्णूंच्या मुखावर नेहमीसारखे तेज असले तरी त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चिंता दिसून आली. महालक्ष्मीने विचारले, प्रभो, आज तुम्ही इतके शांत का आहात? भगवान मंद स्मित करून म्हणाले, लक्ष्मी, पृथ्वीवरील अनेक भक्त माझे नाव घेतात, पण त्यांना माझ्या दर्शनासाठी आयुष्यभर प्रतीक्षा करावी लागते. माझ्या मनात विचार येतो आहे की मी स्वतः पृथ्वीवर जाऊन त्यांच्याजवळ राहावे. हे ऐकून वैकुंठातील देव आश्चर्यचकित झाले, कारण भगवान स्वतः वैकुंठ सोडून पृथ्वीवर कायमचे राहतील अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. त्याच काळात पृथ्वीवर चंद्रभागेच्या तीरावर एक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांची अखंड सेवा करत होता. त्याचे नाव होते पुंडलिक. त्याच्यासाठी आईवडिलांची सेवा म्हणजेच परमेश्वराची पूजा होती. पहाटे उठून त्यांना स्नान घालणे, अन्न वाढणे, औषधे देणे, विश्रांतीची काळजी घेणे आणि प्रेमाने त्यांच्या पायांची सेवा करणे, यातच त्याचे संपूर्ण जीवन आनंदाने जात होते. त्याच्या या निस्वार्थ सेवेमुळे देवांनाही आश्चर्य वाटत होते. ऋषी मुनी म्हणत, जिथे अशी सेवा आहे तिथे स्वयं नारायणाचा वास असतो. एक दिवस देवर्षी नारद वैकुंठात आले. त्यांच्या विणेवर नारायण नारायण असा मधुर नाद घुमत होता. त्यांनी भगवानांना नमस्कार करून पृथ्वीवरील पुंडलिकाची कथा सांगितली. नारद म्हणाले, प्रभू, पृथ्वीवर एक असा भक्त आहे जो तुमचे नाव जरी कमी घेत असला तरी प्रत्येक क्षणी तुमचीच सेवा करीत आहे, कारण तो आपल्या आईवडिलांमध्ये तुमचेच रूप पाहतो. हे ऐकताच भगवानांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. ते म्हणाले, जो आपल्या आईवडिलांमध्ये मला पाहतो त्याच्याकडे मी स्वतः जाईन. क्षणाचाही विलंब न करता भगवान गरुडावर आरूढ झाले आणि पृथ्वीकडे प्रस्थान केले. त्या दिवशी चंद्रभागेच्या तीरावर एक विलक्षण तेज पसरले. पक्षी शांत झाले, मंद वारा वाहू लागला. आकाशातून जणू पुष्पवृष्टी होत होती. भगवान पुंडलिकाच्या दारात येऊन उभे राहिले, पण त्या क्षणी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. त्याने मागे वळून पाहिले आणि दारात स्वयं भगवान श्री विष्णू उभे असल्याचे पाहिले. तरीही त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने अत्यंत नम्रतेने एक वीट पुढे सरकवली आणि म्हणाला, प्रभो, कृपया या विटेवर क्षणभर उभे राहा. माझ्यासाठी या क्षणी आईवडिलांची सेवा हीच तुमची पूजा आहे. भगवानांच्या मुखावर समाधानाचे हास्य उमटले. ते त्या विटेवर उभे राहिले. हात कटीवर ठेवून ते शांतपणे भक्ताची वाट पाहू लागले. त्या क्षणी वैकुंठातील सर्व देव हे दृश्य पाहत होते. भगवान स्वतः आपल्या भक्तासाठी उभे राहून प्रतीक्षा करत आहेत हे पाहून सर्वजण स्तब्ध झाले. महालक्ष्मीने हसत म्हटले, आज वैकुंठाचे वैभव पृथ्वीवर उतरले आहे. आणि त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली. वैकुंठातील दिव्य तेजाचा एक अंश चंद्रभागेच्या तीरावर उतरू लागला. ज्या भूमीवर भगवान उभे होते ती भूमी दिव्य प्रकाशाने उजळून निघाली. देव, ऋषी आणि गंधर्व आकाशातून त्या दृश्याकडे पाहत होते. पण या भूमीला भूवैकुंठ हे नाव कसे मिळाले यामागचे सर्वात मोठे रहस्य अजूनही उलगडायचे होते. पुंडलिकाने आईवडिलांची सेवा पूर्ण केली आणि अत्यंत नम्रतेने भगवानांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. भगवानांनी प्रेमाने त्याला उचलले आणि म्हणाले, पुंडलिका, आज तू मला शिकवलेस की खरी भक्ती मंदिरात नव्हे तर कर्तव्यांमध्ये असते. जो आईवडिलांची सेवा करतो तो माझी सेवा करतो. हे शब्द ऐकताच पुंडलिकाचे अंतःकरण भरून आले. त्याने हात जोडून एकच विनंती केली, प्रभू, तुम्ही मला दर्शन दिले यापेक्षा मोठे भाग्य दुसरे नाही.
पण माझी एक इच्छा आहे, जसे तुम्ही आज माझ्यासाठी आलात तसेच या पृथ्वीवरील प्रत्येक भक्तासाठी कायम येथेच राहा. प्रत्येकाला वैकुंठात येणे शक्य नाही, मग वैकुंठच या भूमीवर उतरू द्या. क्षणभर संपूर्ण परिसर शांत झाला. भगवान श्रीविष्णू स्मितहास्य करून पुंडलिकाकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात भक्तांबद्दलचे अपरंपार प्रेम होते. ते म्हणाले, पुंडलिका, आज तू स्वतःसाठी काहीच मागितले नाहीस, तू संपूर्ण जगातील भक्तांसाठी मागितले आहेस. म्हणून आज मी तुला वचन देतो, या चंद्रभागेच्या तीरावर मी विठ्ठल या रूपाने सदैव उभा राहीन. जो भक्त प्रेमाने माझ्याकडे येईल त्याला मी येथेच दर्शन देईन. भगवानांचे हे वचन ऐकताच पृथ्वी आनंदाने थरथरली. चंद्रभागेच्या लाटा उंच उसळल्या. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. त्या क्षणी ब्रह्मदेव, भगवान शंकर, देवर्षी नारद, इंद्र आणि अनेक ऋषी त्या दिव्यस्थळी प्रगट झाले. सर्वांनी विठ्ठल रूपातील भगवानांना वंदन केले. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभो, आज तुम्ही वैकुंठ सोडून भक्तांसाठी पृथ्वीवर उभे राहिलात. आजपासून ही भूमी साधी राहिली नाही. भगवान शंकर पुढे आले. त्यांनी चंद्रभागेचे पाणी आपल्या जटांवर धारण केले आणि म्हणाले, ज्या भूमीवर स्वयं नारायण कायमचे निवास करतात ती भूमी वैकुंठापेक्षा कमी असू शकत नाही. देवर्षी नारदांनी वीणेची तार छेडली आणि आनंदाने उद्गारले, नारायण नारायण. आज वैकुंठ पृथ्वीवर अवतरले आहे. तेव्हा ब्रह्मदेवांनी दोन्ही हात वर करून घोषणा केली, आजपासून या पवित्र भूमीला भूवैकुंठ म्हणून ओळखले जाईल, कारण येथे वैकुंठातील भगवान स्वतः पृथ्वीवर भक्तांसाठी सदैव उभे आहेत. हे ऐकताच देव, गंधर्व, अप्सरा आणि सिद्धांनी आनंदोत्सव साजरा केला. आकाशात शंखनाद झाला, फुलांचा वर्षाव झाला. चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाचे तेजस्वी प्रतिबिंब चमकू लागले. त्या दिवसापासून पंढरपूर केवळ एक नगर राहिले नाही, ते भक्तांच्या हृदयातील वैकुंठ बनले. काळ पुढे सरकत गेला. विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूरदूरचे भक्त पायी चालत येऊ लागले. कोणाकडे संपत्ती नव्हती, कोणाकडे मोठे ज्ञान नव्हते, पण प्रत्येकाकडे श्रद्धा होती. विठ्ठलाने कोणालाही कधी भेदभावाने पाहिले नाही. शेतकरी, कुंभार, माळी, सोनार, महार, ब्राह्मण, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब सर्वांना त्यांनी समान प्रेम दिले. म्हणून लोक म्हणू लागले, जिथे भेदभाव नाही, जिथे प्रेम आहे, जिथे भक्ताला देव सहज भेटतो, तेच खरे भूवैकुंठ आहे. पण या भूमीचे वैभव अजून वाढायचे होते. पुढे संतांची अखंड परंपरा या भूमीत अवतरली. त्यांच्या अभंगांनी, कीर्तनांनी आणि वारीने संपूर्ण जगाला पटवून दिले की पंढरपूरला भूवैकुंठ का म्हणतात. काळ पुढे सरकत गेला. विठ्ठलाच्या चरणांनी पावन झालेल्या त्या भूमीची कीर्ती चारही दिशांना पसरू लागली. चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला विठ्ठल भक्तांची प्रेमाने वाट पाहत होता. त्याच्या दर्शनासाठी दूरदूरच्या गावातून, डोंगरदऱ्यातून, जंगलातून आणि शेतातून लोक पायी चालत येऊ लागले. त्यांच्या हातात टाळ, मृदंग, खांद्यावर भगव्या पताका आणि मुखी अखंड विठ्ठल विठ्ठल असा नामगजर असे. श्रीमंत असो वा गरीब, राजा असो वा रंक, स्त्री असो वा पुरुष, विठ्ठलाच्या दरबारात सर्वजण समान होते. म्हणूनच भक्त म्हणू लागले, वैकुंठात जाण्यासाठी मोठे तप करावे लागते, पण पंढरपुरात प्रेमाने एक पाऊल टाकले तरीही विठ्ठल भेटतो. हाच भूवैकुंठाचा खरा अर्थ होता. काळाच्या ओघात संतांची अखंड परंपरा या भूमीत फुलली. संत नामदेवांनी विठ्ठलाशी मित्रासारखा संवाद साधला. संत ज्ञानेश्वरांनी पंढरीला भक्तीचे जिवंत विद्यापीठ म्हटले. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून विठ्ठल भक्तीचा संदेश जगभर पोहोचवला. संत चोखामेळा यांनी, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत जनाबाई, संत एकनाथ आणि असंख्य संतांनी या भूमीवर विठ्ठलाचे नाम अखंड घुमवले. त्यांच्या भक्तीने पंढरपूर केवळ एक तीर्थक्षेत्र राहिले नाही, ते प्रेम, समता, सेवा आणि नामस्मरणाचे केंद्र बनले. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला येतात. वाटेत ते थकतात, पावसात भिजतात,
उन्हात चालतात, पण त्यांच्या ओठांवर विठ्ठलाचे नाम आणि हृदयात दर्शनाची आस असते. जेव्हा ते प्रथम चंद्रभागेच्या तीरावर पोहोचतात, तेव्हा भगवानांनी त्यांचे डोळे भरून येतात. भावनांनी त्यांचे डोळे भरून येतात. ते नदीला वंदन करतात, श्रद्धेने स्नान करतात आणि मग विठ्ठलाच्या मंदिराकडे जातात. मंदिरात प्रवेश करून विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन होताच अनेक भक्त न कळत रडू लागतात, कारण त्यांना वाटते आज आम्ही वैकुंठात आलो आहे. वारकरी परंपरेत असे सांगितले जाते की पंढरपूरचे वैशिष्ट्य मंदिराच्या भव्यतेत नाही, तर विठ्ठलाच्या सहज उपलब्ध प्रेमात आहे. वैकुंठात भगवान सिंहासनावर विराजमान असतात, पण पंढरपुरात ते विटेवर उभे राहून भक्तांची वाट पाहतात. वैकुंठात देव भगवानांचे दर्शन घेतात, पण पंढरपुरात भगवान भक्तांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. म्हणूनच संतांनी प्रेमाने म्हटले, पंढरी हेच भूवैकुंठ. लोकपरंपरेत आणखी एक सुंदर अर्थ सांगितला जातो. भू म्हणजे पृथ्वी आणि वैकुंठ म्हणजे भगवान विष्णूंचे दिव्यधाम. ज्या भूमीवर वैकुंठाचा स्वामी स्वतः कायमचा निवास करतो, ती भूमी म्हणजे भूवैकुंठ. म्हणूनच पंढरपूर हे नाव केवळ एका शहराचे नाही, ते भक्ताच्या हृदयातील आशेचे, समतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. आजच्या काळातही या कथेतून मोठा संदेश मिळतो. आपण आधुनिक जीवन, मोबाईल, सोशल मीडिया आणि धावपळीमध्ये इतके अडकलो आहोत की मनशांती हरवत चालली आहे. पण पंढरपूर शिकवते की खरी शांती संपत्तीत नसते, ती भक्ती, सेवा, कुटुंबावरील प्रेम आणि नामस्मरणात असते. पुंडलिकाने आईवडिलांची सेवा करून विठ्ठलाला पृथ्वीवर आणले. संतांनी नामस्मरण करून सामान्य माणसालाही देवाजवळ नेले आणि विठ्ठल आजही जणू प्रत्येकाला सांगत उभा आहे, तू प्रेमाने एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्यासाठी युगानुयुगे इथेच उभा आहे. म्हणूनच पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले जाते, कारण येथे केवळ मंदिर नाही तर भक्तीचा श्वास आहे, केवळ मूर्ती नाही तर जिवंत प्रेम आहे, केवळ परंपरा नाही तर प्रत्येक भक्तासाठी उघडे असलेले वैकुंठाचे दार आहे. चंद्रभागेच्या प्रत्येक लाटेत विठ्ठलाचे नाम आहे, वारकऱ्यांच्या प्रत्येक पावलात समर्पण आहे आणि पंढरीच्या प्रत्येक कणात भगवान विठ्ठलांचे अखंड अस्तित्व आहे. म्हणून लाखो वारकरी आजही श्रद्धेने म्हणतात, पंढरीची वारी म्हणजे पृथ्वीवरच्या वैकुंठाची यात्रा.